संस्थेमध्ये लोकांचे पैसे आहेत. हा आम्ही संचालक असल्यामुळे ते आमची जबाबदारी आहे. बरोबर. तर त्यांनी जे जे समजा अफरातफर केली असेल, जे घेतले असेल त्यांना सगळे पैसे भरून द्या. पेट्रोल पंपाचे त्यांनी अफरातफर केली असा आरोप आहे का तुमचा? हा आरोप आहे. बरोबर. रेकॉर्ड आहे ना ते. तुम्ही अजूनही संचालक मंडळावर आहे का? हा संचालक मंडळ काय केव्हापासून स्थापन झाली? 98 1998 पासून तुम्ही प्रथम सदस्य होते सर, म्हणजे फाउंडर मेंबर. फाउंडर मुंबई मी स्वतः. त्यांची अफरातफर केली असा तुमचा आरोप आहे. हा आरोप मी पूर्वच आहे. हा, तुमची मागणी काय आहे समजा? आमची मागणी याच्या की ते तुम्ही संस्थेचा फ्रॉड केला हम्म. त्यांनी ते भरून द्या. ओके. जसं 2022 मध्ये इलेक्शन लागले होते, पुन्हा म्हटलं भाऊ तुम्ही फक्त पेट्रोल पंप संस्थेचा आहे, तुम्ही संस्थेला देऊन द्या. हम्म. कारण हे आधी तुमचं होत नाही, उदय होत नाही, आम्ही बाकी सगळं विसरून जातो. मला म्हणे मी देतो, म्हणून पॅनलचे सगळे फॉर्म विड्रॉ केले, तर अजून द्यायचा पत्ता नाही. विशेष बाब म्हणजे 15 वर्ष झाले संस्था, आपण जर पेट्रोल भरलो तर ते संस्थेच्या नावानं केले, ते बरोबर. संस्थेचा तर नफा तोटा पत्रकच नाही. हो. म्हणजे किती घोर कलेक्टरी परवानगी घ्यायला लागते. याची अजूनही संस्थे नफा तोटा पत्रक नाही त्याच्यात. याची उपनिबंधकाकडे लेखी तक्रार आहे ना? लेखी तक्रार आहे, सगळ्या तक्रारी आहेत माझ्या, सगळ्या पद्धत. त्यांनी काही डीडीआर ऑफिसनं काही कारवाई केली नाही का? काय नाही, फक्त हे चोक्सी अहवालावर त्यानं ते फेअर लेखापरीक्षणची ऑर्डर दिली बरोबर. 2023 ला, पण ते अजून झालेलं नाही. मग आता त्या मॅडमची ते पदोन्नती झाली तर आता दुसऱ्याला दिलं, आता हे कधी करते? आता दिलं पण बरोबर. आता कोणाकडे आहे मग पेट्रोल पंप? त्यांच्याकडे जायचे आपण त्यांच्या नावाने पेट्रोल पंप मधात बंद पडला होता, तो आपल्या तक्रारीमुळे बंद पडला त्यानं ते बंद केलं होतं ठरावून. 15 वर्ष झाले संस्थेत नफा तोटा पत्रक नाही, म्हणून त्यांनी ते ठरावून बंद केलं आणि त्यांनी त्याच जागेवर त्याच्या नावानं ते सुरू केले, स्वतःच्या नाव. तसं ते त्यांनी परवानगी पाहिजे कलेक्टरची, हे पण तर म्हणून डायरेक्ट उनका ऊपरची सेटिंग लगा के पेट्रोल पंप चालू करतो. पेट्रोल पंप सध्या तो संस्थेचा आहे की नाही, प्रकाश देशमुखांचा? आता प्रकाश देशमुखनं घेतला अच्छा. संस्थेकडून बंद करण्याचा ठराव घेतला पहिले. अच्छा. काही दिवस बंद ठेवला, मग स्वतःचा प्रपोजल टाकून स्वतः त्यांनी त्या जागेवर घेऊन टाकला. बरं, आपण म्हणतो राजनैतिक दबाव आणतात ते, आपल्याला काय वाटते कोणाकडून राजनैतिक दबाव आणला जात नाही? तर हे जात कुठे साहेब त्यांनी बसवले ते. आता काँग्रेस असून कुठे साहेब जर त्यांचं काम करतील तर मग फार मोठी बाब आहे. तुम्ही संचालिका सुनीता चांडक, रेखा मनोज ताडे, नफीसा रफिक सिद्दीकी, काय प्रकरण आहे? इनका प्रकरण ऐसा है कि ठराव के साथ उसका कारण है रमेश चांडक ने भी 2-3 कोटी उठा लिया बगैर कागज पत्र, बाद में भरा, अभी भी उसके तरफ कर्जा बाकी है. अब जैसा बैंक के नियम से 5 लाख के ऊपर कर्जा देती नहीं आता, नावकार भाव की अभी भी CC 30 लाख की चालू है. रफीक सेठ ने कर्जा लिया था, भरा नहीं, उनको 2.5-3 लाख रुपए माफ करके वो नील कर दिया, तो करके ये उसकी तरफ से सहा मारते. अपन कितना बोलो वो ठराव होगा कि वो कुछ किसको मान लेता है. त्या ठरावाला तुम्ही हजर असताना? हजार असतो, पण आम्ही विरोध करतो. ते काय घेतात, ठराव समोर लिहित नाही. नाही, तर विरोधाचा तुमचा तिथं हे असेल ना, नोंद असेल हा ना? पत्र व्यवहार आहे ना, नाही, पत्रव्यवहार नाही. नोंदही करतो मी आणि ते पत्र कारण ते प्रोसिडिंग हे त्या मीटिंग मध्ये लिहायला पाहिजे. ते घरी नेऊन काही लिहितात त्याच्या हिशोबानं, ते बाकीच्या माहिती नाही. महिला असल्यामुळे महिलाला काही जास्त त्याचं नॉलेज नसते. एकंदरीत ते मनमानी कारभार करतात असं आपलं मत आहे. हा हा शाळा कोणाच्या ताब्यात आहे मग? शाळा त्यांनी घेतली ते ठराव घेऊन, संस्थेचे पैसे लागले. आता ते ते म्हणजे कोण? ते माधुरी त्याचे आता त्यांनी आपल्यावर कोणते आरोप लावले? विनोद भंगाचं नाव तक्रार केल्यामुळे ते खोटी केस भरलेली आहे पोलीस स्टेशन मध्ये, चालू आहे केस. आणि तुमच्या कर्जाचा काय विषय आहे? आमचा कर्जाचा असा आहे की आम्हाला ऍडव्हान्स दिला होता 5 लाख, त्यापैकी 464 माझी उचलला आणि आम्ही ते तेव्हाही भरायला तयार. माझी त्याच्यात 20 लाख डिपॉझिट आहे. मी म्हटलं बस माझे तुम्ही कापून टाका, मला बाकीचे परत त्याचे द्यायला तर नाही. तुमच्याकडे म्हणे 1,30,00,000 आहे. त्यांचे ठराव आहे, कंप्लेंट मध्ये सगळं आहे. या आता जवळपास तुमचं कर्ज घेऊन 20 वर्ष झाले. हा या 20 वर्षात तुम्ही कधी काही आवाज उठवला नाही? नाही, त्यांनी केलं नाही ना, मला माहितच नाही ना. आता नंतर त्यांनी वसुलीची काही कारवाई केली नाही. माझ्याकडे जर कर्ज आहे, मी जर घेतलं असेल तर त्यांनी वसुलीची कारवाई करावी, माझ्याकडून वसूल करून घ्या, नोटीस पाठवावी, केस दाखल करावी. अजून केस दाखल केलेली नाही. मला कसं समजेल? फक्त तुम्ही म्हणतात तुमच्याकडे काय, तुमच्याकडे म्हटलं का तुम्ही कोर्टात जा, केस टाका, तर केस टाकायला तयार नाही. फक्त बा हे कंप्लेंट मी मागे घेतलं पाहिजे, माझ्यावर दबाव आणतात किंवा हे आपसात त्याने केलं पाहिजे म्हणून तेवढं कर्ज दाखवतात. बाकी माझ्याकडे कंप्लेंट आहे, ठराव आहे, मॅनेजर दिलेलं पत्र आहे, सगळं आहे. 2006 मध्ये जेव्हा करारनामा झाला भाडेपट्टा, हा. त्यावेळेस तुमची सुद्धा त्याच्यावर सही आहे. ते त्यावेळेस भाडेपट्टा तुम्ही ते साक्षीदार असताना का दिला?
भाडापट्टा म्हणजे संस्थेसाठी भाडापट्टा जो केला होता की नाही त्याच्यावर माझी सही आहे. मग संस्थेसाठीचा भाडापट्टा मी करणार ना पेट्रोल पंपाचा. पेट्रोल पंपाचा भाडापट्टा माझी ते भाडापट्टा होता 3,000 रुपये महिने. आम्ही ते जागा घेतली होती भाड्यानं प्रकाश देशमुख यांची.